काय तर्रीदार खेकड्याचा रस्सा झालेला आहे बघा तुम्ही. अगदी वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी मसाला तयार करून आपण हे खेकड्यांचं कालवण केलं आहे. अजिबात बाजारातला मसाला वापरावा लागणार नाही आणि टेस्ट एवढी छान झालेली आहे आणि पूर्ण घरामध्ये असा घमघमाट सुटला आहे खेकड्यांचा. रेडीमेड मसाल्यांचा वापर न करता इतका छान टेस्टी आणि तर्रीदार हा खेकड्याचं कालवण कसं बनवायचंय तर चला बघूया आता आपण. तर ही खेकडी घेतली होती मी, तर चांगली साफ करून घेतलेली आहेत. त्याचे नांगे वगैरे तोडून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे साफ करून घेतलेली आहेत. याच्या आधी मी एक खेकडी साफ करण्याचा व्हिडिओ केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा खेकडी कशी साफ करतात. आता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवणार आहे. तर आता याच्या मसाल्यासाठी आपण काही साहित्य काढलं आहे. तर एक खोबरं घेतलं आहे सुकं मी थोडंसं, 2 कांदे चिरून घेतलेत आणि ह्या लाल मिरच्या वापरल्या आहेत, तिखट आणि काश्मीरी मिरच्या. आणि हे काही लसूण पाकळ्या आणि 1 इंचाचा आलं घेतलं आहे तुकडे करून. आणि काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये धने, 2 लवंगा, 2 वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि 9-10 काळे मिऱ्या आणि लाल फूल आणि दगडफूल हे घेतलं आहे मसाल्यामध्ये मी. आणि ही काही कोथिंबीर घेतली आहे फ्रेश. तर आता आपण आधी हा मसाला भाजून घेणार आहोत. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी आता पहिला आहे ना कांदा परतून घेते. चांगला लालसर होईपर्यंत आपण कांद्याला परतून घ्यायचा आहे. छान असा लाल कलर आला पाहिजे कांद्याला. मग त्याच्यामध्ये आता आपण हे खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर किसून टाकायचं असेल सुकं खोबरं तर तुम्ही तेही टाकू शकता. मी असे तुकडेच करून घेतलेले आहेत. आता खोबरा आणि कांदा दोन्ही परतून घ्यायचे चांगले लाल होईपर्यंत. आता त्यामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. काश्मीरी मिरचीने कलर छान येतो म्हणून मी काश्मीरी मिरची वापरली आहे. तुमच्याकडे असेल तर घ्या, नाहीतर काही हरकत नाहीये. आणि ह्या लाल तिखट मिरच्या घेतल्या आहेत मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं. आणि आता हे खडे मसालेही आपण परतून घ्यायचे आहेत. आता आपला मसाला पूर्ण परतलेला आहे आणि त्यामध्ये आता सगळं गरम आहे मसाला पण तवा पण, म्हणून लास्टला आपण हे खडे मसाले घालायचे आहेत, नाहीतर ते जळतील. आता हे आले लसूणचे तुकडेही आपण त्याच्यात घालून घेऊया. थोडंसं हलवून आता याला आपण थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सर मधून दळून घ्यायचंय. अशा प्रकारे तुम्ही जर मसाला केलात ना, तुम्हाला मार्केट मधला कोणताही रेडीमेड मसाला आणून करायची गरज नाहीये. एवढी भारी टेस्ट लागते ना, तर तुम्ही नेहमी असाच करून खाणार एकदा केल्यावर. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट तयार केली आहे मिक्सर मध्ये. तर आता आपण कालवणाची तयारी करूया. तर मी आता पॅन मध्ये तेल घेतलं आहे आणि इथे एक छोटा कांदा मी आता बारीक चिरून घेतला आहे, कारण मगाशी मी मसाल्यामध्ये कांदाही भाजून घातलाय म्हणून आता आपण छोटासा एक वापरला आहे. एक टोमॅटो आता चिरून घेतलाय आणि आता दोघांनाही आपण जरा परतून घेऊया. टोमॅटो जरा शिजला पाहिजे. छान असं परतून घ्यायचंय. त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळदीलाही चांगलं परतून घ्यायचंय. हळद परतून झाली की त्यामध्ये आता आपण खेकडी सोडणार आहोत. थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची खेकडी, मग चांगली टेस्ट येते. तर आपण हे त्यांचा तर पोटाचा भाग आहे ना, त्यालाच फक्त परतून घेऊया तेलामध्ये, कारण आपली जास्त खेकडी आहे तर सगळे एकसाथ नाही जमणारे टाकायला. तर आपण एवढं टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं असं 2-3 मिनिटं आहे ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. नंतर त्यामध्ये आता आपण हा दळलेला मसाला घालून घ्यायचा आहे.
आता आपण ह्या कालवणापुरताच मसाला केलेला आहे तो, त्यामुळे संपूर्ण घालून घ्यायचा आहे. हा मसाला टाकला की तुम्हाला आता काहीच टाकायची गरज नाहीये. चांगलं तेल सुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं आहे. खूप टेस्टी होतो अशा पद्धतीने केल्याने. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे मसाला. खूप छान लागतो. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आता आपण हे तेलामध्येच भाजलेलं आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाहीये. पटकन या मसाल्याला तेल सुटेल. तर बघू शकता तुम्ही आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आता. आता त्यामध्ये आपण आपले बाकीचे आहेत ना खेकडीचे नांगे वगैरे ते घालून घ्यायचे आहेत. खेकडीचे नांगे आणि ते पाय आहेत ना ते मी याच्यामध्ये घातले आहेत. आता याला चांगलं परतून घ्यायचंय. तर काही काही लोक करताना ते पाय आहेत ना छोटेसे ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पाणीच घालतात फक्त. पण मी अशा प्रकारे करते. तुम्ही कशा प्रकारे करता मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आम्ही असेच टाकतो. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आता मी हे रस्सा पातळच करणार आहे. छान असा पातळच रस्सा छान वाटतो खेकडींचा. तर अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर त्याला झाकून ठेवायचे. 1.5 चमचा मी ते मीठ घातलं आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊया. बघा किती छान असा सुगंध सुटलेला आहे सगळ्या घरात आमच्या. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तेवढ्या प्रमाणात मी पाणी घेतलंय बघू शकता तुम्ही. आता आपण त्याला झाकून ठेवायचं आहे 10 ते 12 मिनिटं. मंद गॅसवर झाकून ठेवायचं. मस्त असे खेकडे आपल्या शिजून निघणार. बघू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे. तर वास एवढा छान सुटला आहे घरामध्ये माझ्या आणि तर्री बघा किती छान आलेली आहे. आणि आपली खेकडी शिजलेत तर कसे झालेत ऑरेंज कलरची. ही समुद्राची खेकडी असतात त्यामुळे ती करायच्या आधी काळी असतात आणि शिजल्यानंतर ती अशी केशरी कलरची दिसतात. तर बघा किती छान तर्री आलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.